सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक, मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेनं बुधवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचं दहन केलं। या आक्रमक आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच एकत्र येत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। वाढते कृषी संकट, शेतीमालाला मिळत नसलेला योग्य भाव आणि शेतकऱ्यांवरील कर्जाचा वाढता बोजा याकडे लक्ष वेधत शेतकऱ्यांना तातडीनं सरसकट कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे। आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं देखील दहन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर आंदोलन झाल्यानं नागरिकांचं लक्ष वेधलं गेलं आणि परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान आंदोलन संपल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सरकारला इशारा देत सांगितलं की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याबाबत तातडीनं निर्णय न घेतल्यास आगामी काळात यापेक्षाही अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभारण्यात येईल। शेतकरी संघटनेच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकारची भूमिका काय राहणार आहे याकडे आता शेतकरी वर्गाचं लक्ष लागलंय। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 2024च्या विधानसभेमध्ये शेतकऱ्यांना सातबारा कोरा करू असं म्हटलं होतं, पण या शेतकऱ्यांना यांना लॉलीपॉप दिला, फसवेगिरी केली, अटी लागू करून शेतकऱ्यांना फसवी कर्ज माफी दिली। आम्हाला सरसकट सातबारा कोरा पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती पाहिजे, शेतकऱ्यांना पीक भाव पाहिजे। तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।